काल अकोले नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 व 2026 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कचऱ्याकडून समृद्धीकडे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धा 2026 अंतर्गत टाकाऊ कचऱ्यापासून उपयोगी नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक वस्तू तयार करणे, कचऱ्यातून समृद्धीकडे वेल्थ टू वेल्थ 2026 चे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ हरित कोपरा बनवण्याच्या प्रयोगास खुल्या गटातून प्रथम पारितोषिक सामाजिक कार्यकर्त्या विजया पाडेकर यांना मिळाले असून नमस्कार, मी विजया पाडेकर। आज नगरपंचायत अंतर्गत वेस्ट टू वेल्थ स्पर्धा होत्या। त्याच्यामध्ये मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी मी खुल्या गटामध्ये आणि माझ्या छोट्या मुलांनी छोट्या गटामध्ये सहभाग घेतलाय। तर माझ्या मुलांनी जे केलंय हरित कोपरा केलाय। हरित कोपऱ्यामध्ये जे प्लास्टिक असेल, आपण जिकडे तिकडे बघतो प्लास्टिक बॉटल इकडे तिकडे पडलेले आहेत, काही प्लास्टिक ड्रम आहे जे पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचून प्रदूषण होतंय किंवा प्लास्टिक जे आहे त्याचं विघटन होत नाही, तर मग त्याचा पुनरुपयोग कुठेतरी झाला पाहिजे म्हणून आम्ही प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत त्याच्यामध्ये झाडं उगवले। प्लास्टिकच्या कुंडी विकत घेण्यापेक्षा जर रियूज करता येत असेल तर आम्ही प्लास्टिकच्या बॉटलचा रियूज केला आहे। दुसरं जे आहे चहाचे जे कप आहे, त्याची शाळेच्या शेजारीच हॉटेल आहे, तर त्याने तिथून चहाचे कप गोळा करून आणले आणि आम्ही त्याचे फ्लावर बनवले डेकोरेशनसाठी। आणि जे त्याच्या खाली जे राऊंडचं दिसतं तो आपल्या जुन्या टू व्हीलरचा टायर आहे, त्यालाच आम्ही नारळाचा काथ्या बनवून डेकोरेट केलं आहे। आणि जो हरित कोपरा जो आहे तो आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पण तो इंडोर प्लांटमध्ये हरित कोपरा करू शकतो, जे आपल्या घराचं वातावरण फ्रेश ठेवू शकतं आणि ऑक्सिजन पण मिळू शकतो आणि जे घरातलं वातावरण जे आहे ते हवा आहे ती स्वच्छ ठेवू शकतं। आणि दुसरं जे आहे मी मोठ्या गटामध्ये केलं आहे, नारळाचं जे साल असते काथ्या असतो त्याच्यापासून मी शोपीस बनवले, जसं की हत्ती आहे, कासव आहे, परत घोडा आहे आणि हरिण आहे, तर जे आहे ते मी नारळाच्या सालीपासून बनवलं आहे। आणि दुसरं असं हे जे आहे वॉल हँगिंग बनवलं आहे, ते मी जुन्या रद्दीपासून वॉल हँगिंग बनवलं आहे, त्याच्यामध्ये मी चिमण्या वगैरे रंगीबेरंगी कलर देऊन त्याचं वॉल हँगिंग बनवलं आहे। आता हे जे आहे हे सगळं वेस्ट आहे ते कुठेतरी कचऱ्यामध्ये जाणार होतं, परंतु त्याचा रियूज करता येईल, रिसायकल तर नाही पण रियूज करता येईल म्हणून आम्ही त्याचं सगळ्याचा रियूज केलं आहे। आणि जे घरामध्ये जे फ्लावर वगैरे येतात त्याचंच आम्ही जे कंपोस्ट आहे घरातलं शिळं अन्न किंवा भाजीपाला त्याचं आम्ही घरी कंपोस्ट पण बनवतो। तर ह्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये झाडं लावलेत, पण त्याच्यामध्ये निम्मी माती आणि निम्म कंपोस्ट असं त्याच्यामध्ये आम्ही मिश्रण केलं आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्यात। रोख रक्कम 5,000 रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन मुख्याधिकारी धनश्री मॅडम, नगराध्यक्ष बाळासाहेब ओडजे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते विजया पाडेकर यांना गौरवण्यात आली। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।